नमस्कार मित्रांनो, चला मजा घेऊया या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहोत. आणि आज आपण या दोन तरुण मुलांचे इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि त्यांना नेहमीप्रमाणे तोंडावर पाडणार आहोत. चला तर मग. हा तर तुम्ही दोघे मूळचे कुठले? तसा ओळख आम्ही रत्नागिरीचं. रत्नागिरी कधी ऐकलं नाही हो. रत्नागिरी ऐकण्यासाठी प्रसिद्ध नाही, बघण्यासाठी प्रसिद्ध आहे. काही समजली? म्हणजे गणपतीपुळे, पावस, वेळलेश्वर, आरेवारे बीच अशी खूप सारी पर्यटन स्थळे आमच्या रत्नागिरीत आहेत. आपण आता यांच्याकडे वळूया. मी वळला तर चालेल. मी वळलोय ना, तुम्ही कशाला वळताय? बरं, तुमच्या कोंबड्या लागू दे. तुम्हाला जर नोकरीनिमित्त बाहेर गावी जावं लागलं तर तुम्ही काय कराल? अरे हा जोक मारतोय, याला कोणीतरी सांगा. याने जर परत जोक मारला ना त्याला मी मनस्तव मारली. एवढं काय आहे तुमच्या रत्नागिरीमध्ये? वाशिष्ठी, जगबुडी आणि सावित्री अशा खूप साऱ्या नद्या आहेत आमच्या रत्नागिरीत. बस एवढंच? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे गोविंदगड, गोपाळगड हे सुद्धा आमच्या रत्नागिरीतच आहे. फक्त गड किल्लेच आहेत? कोणी माणसे आहेत की नाही? अरे बाळे, महाराजांच्या काळात दर्यावर राज्य करणारे कान्होजी आग्रे देखील आमच्या रत्नागिरीतलेच. आणि हो, शिवजयंती, गणेशोत्सव साजरे करायला ज्यांनी सुरुवात केली ना ते लोकमान्य टिळक. आणि स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं ते स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा आमच्या रत्नागिरीतले. हा, ते सर्व ठीक आहे, ते सर्व इतिहासात जमा झालं. पण आता सध्याचं काय? 2017 साली मिस्टर वर्ल्ड बनून आपल्या देशाचं नाव ज्यानं 7 समुद्रापार पोहोचवलं असा महेंद्र चव्हाण बॉडी बिल्डर, तो देखील आमच्या रत्नागिरीतलाच. वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे आणि कोकण कोहिनूर म्हणून ओळखला जाणारा ओंकार भोजने देखील आमच्या रत्नागिरीतला. तुम्ही सर्वांनी कोकणासाठी खूप काही केलं, पण कोकणाने तुमच्यासाठी काय केलंय? आमच्या कोकणात पारंपरिक लोककला जपल्या जातात. यामध्ये नमन, शक्ती तुला, जाकडे हे सगळं आम्हाला आमच्या कोकणानेच दिले. थांबा, तुम्हाला नमन दाखवतो. काजळ नाही मी कुंकू कपाळी, काजळ नाही मी कुंकू कपाळी, केस तुरी मी माळली अगी राधाई, मथुरेच्या बाजारात चालली अगी राधाई, मथुरेच्या बाजारात चालली. ओ, लोक तुम्हाला बघतायत. अहो बघू दे की, ते 1 मिनिटासाठी बघितले नाही. आमच्याकडे रातभर डोळं फोडून लोक नमान बघतात. हो, पण नमन करून पोट नाही भरणार. नमान करून पोट नाही भरला तरी चालेल, पण लोकांचं मनोरंजन करता यानं समाधान मिळतं आम्हाला. आणि पोट भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात भात शेती करताच की आम्ही. हे 9 फक्त तालुके नाही आहेत, आमची 9 रत्न आहेत, 9 रत्न. आणि या 9 रत्नांमुळे आमची रत्नागिरी हिऱ्यासारखी चमकते. मित्रांनो, रत्नागिरीचं नावच मोठं नाही तर इथं राहणाऱ्या प्रत्येकाचं मन तितकंच मोठं आहे. म्हणूनच तर आमची रत्नागिरी Yeah.